मला ना खूप त्रास होतो. मी लहान मुलांसारखं वाटेल ना तुम्हाला. मी तिच्याबरोबर लुडो खेळायचे, तर त्याच्यावरून आमचं असं कधीतरी थोडंसं व्हायचं पण की अरे नाही नाही हे असं नाही आहे, आणि मी बोलायचे नाही आमच्याकडे तर असंच बोलतात. छाया कदम या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत दमदार आणि वास्तववादी अभिनयासाठी ओळखलं जाणारं नाव. त्यांच्यासाठी एका जोरदार गाय होईल जाऊया किंवा गेली आहे. छायाताई, कशा आहात तुम्ही? सो छायाताई, इतका सुंदर सिनेमा स्नोफ्लावर या फिल्मची ही जी भूमिका होती तुमची, सो हे स्वीकारण्यासाठी तुम्हाला काय ती एक गोष्ट अट्रॅक्ट केली की मी ही भूमिका करायला हवी? काय कारण असेल ते? गजेंद्र हिरे. मी नेहमीच सांगते की माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सिनेमाची गोष्ट आणि त्यातली माझी भूमिका. आणि यावेळी मला एक बोनस होता की गजेंद्र हिरे, म्हणजे कित्येक वर्ष म्हणजे मी सिनेमामध्ये काम करतही नव्हते, म्हणजे असं काही डोक्यात विचारही आला नव्हता. त्यावेळेपासून मला गजेंद्र हिरेंचे सिनेमे आवडायचे. आणि त्याचं कारण असं होतं की त्यांचे सिनेमे बघताना ना ते खरे खरे वाटायचे. म्हणजे जी गोष्ट आहे ना ती असं वाटायचं की हे कुठेतरी ऐकलंय, हे कुठेतरी बघितलंय. त्यांच्या सिनेमातली पात्र असं वाटायची की अरे येस ही आपल्यातली आहे, हे जगणं आपलं आहे. त्यामुळे मला त्यांचे सिनेमे आवडायचे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी सिनेमात काम करायला लागले तर येस मला असं खूप वाटायचं की यार मी कधी गजेंद्र हिरेंबरोबर काम करणार आहे. पण मग हा असा योग आला स्नोफ्लावरच्या निमित्तानं. येस, म्हणजे स्नोफ्लॉवरच्या निमित्तानं गजेंद्र हिरे, इतकी उत्तम कथा, भूमिका उत्तम, आणि आपल्या कामानिमित्त आपण देश फिरतो. म्हणजे मी ह्या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा आउट ऑफ इंडिया गेले. आणखीन एक सांगायचं आहे की मला ना थंडाचा खूप त्रास होतो. मला एलर्जेटिक सायनस आहे, त्यामुळे मी जास्त वेळ AC मध्ये राहू शकत नाही. माझ्या परिवाराला माहिती आहे, मी जास्त वेळ थंड ह्याच्यात राहिले ना की माझे हातपाय सुन्न होतात. तो जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा माझ्यापेक्षा आधी आहे ना माझ्या जवळची माणसांचं असं झालं, अगं यार सायबेरिया, म्हणजे तू कसं काम करणार तिकडे. आणि मलाही थोडीशी भीती होती. पण खरं सांगते, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल की जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो ना तेव्हा आपण सगळं विसरतो. मी तिथे पाय ठेवल्यापासून मला एकदाही असा काही त्रास नाही झाला की अरे खूप थंडी आहे, मला त्रास होतोय, अजिबात नाही झालं. सो येस, हे आपल्या कामावरचं प्रेम आहे. आणि यू राईटली सेड की आपण जेव्हा आपल्या कामावर प्रेम करतो किंवा आवडीचं काम करतो तेव्हा आपल्याला निश्चितच कोणतीही गोष्ट किंवा कोणती अडचण वाटत नाही. पण अशातच म्हणजे मी माझं सांगेन, रिसेंटली मी सुद्धा माझ्या आईला गमावलं आहे. आणि मी तुमच्या पण पोस्ट पाहत असते, तुम्ही खूप छान छान गोष्टी आपल्या आईबद्दल पण सांगतात. आणि हे जे कॅरेक्टर होतं यामध्ये तुम्ही तुमचा मुलगा, सून यांना गमावलं आणि खूप इमोशनली चॅलेंजिंग असा रोल होता. म्हणजे ते तुम्ही कसं साध्य केलं? कारण इतक्या वेगवेगळ्या इमोशन्स दाखवणं, विरह दाखवणं, सो हे कसं केलं? स्वतः काही म्हणजे असं मनात ठेवलं होतं किंवा कशी प्रिपरेशन? खरं म्हणजे ना म्हणजे हा अभिनयाचाच भाग आहे खरं. की खूप जणांचं असं असतं, मी ऐकलंय की त्या सीनप्रमाणे काही घडलेल्या गोष्टी आठवतात, करतात. पण मला वाटतं मी जास्त करून माझ्या भूमिकेचाच अभ्यास करते. कारण प्रत्येक वेळी सगळ्याच घटना आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात असं नसतं. हां, पण आहे ना असं होतं की काम करून झाल्यावर जेव्हा पॅकअप नंतर आपण रूमवर जातो ना तेव्हा गोष्टी आपल्याला आठवतात. आणि आत्ता तू बोलतेस म्हणून मला आठवलं की ह्या सिनेमात जसं आहे ना की आपली आवडती व्यक्ती, आपली आवडती गोष्ट जी आपल्याला हवी आहे, पण त्याच्या चांगल्यासाठी स्वतःहून आपण जाऊ देणं खूप त्रास होतो. जसं आता तू माझ्या आईबद्दल सांगितलं तर मला आत्ता असं झालं की मला माहीत होतं माझ्या आईचं वय झालंय. वय झाल्यावर आपल्याला माणसं कधीतरी सोडून जातात. पण मला आजही वाटतं की यार लवकर गेली. आपलं मन ते मानायला अजिबात तयार नसतं. ते आजही प्रत्येकालाच होतं की वाटतं की नाही लवकर गेली, आणखीन काही वर्ष. अगदी छायाताई. आणि मला मनवाला प्रश्न विचारायला आवडेल मला. म्हणजे तू इतकी गोड, एकतर सिनेमामध्ये तू रशियन लँग्वेज पण बोललीस, तू शिकली असण्यासाठी की तुला येतं ऑलरेडी? काय
नाही, मी शिकलेच तिथे. तू शिकलीस? हो, तिथे त्याची अशी म्हणजे कास्ट होते, म्हणजे तिथली अशी माणसं होती, त्यांनी असं शिकवलं मला. काय सांगतेस? आणि हे किती दिवसात शिकले साधारण तरी? 4 किंवा 3 दिवस असतील. मला आता कोणाकडून शिकणार आता तू सांग? माझ्या प्रोफेशनची भीती वाटायला लागली मला. 4 दिवसात शिकलीस, कमाल. पण मला सांग, म्हणजे मी तुला फार मजेशीर प्रश्न विचार, म्हणजे सेटवर मजा केलीस की नाही, किंवा सेटवर कोणी सगळ्यात जास्त लाड केले? छायाताईंनी केले की वैभव सरांनी केले? मला एकदम आठवलं ग, मी तिच्याबरोबर लुडो खेळायचे. आमचा टाइमपास, कारण की आम्ही बोलायचो ते इतरांना कुणाला काही कळायचं नाही, त्यामुळे आमची जी टीम होती तेवढेच आम्ही मराठी आणि हिंदीमध्ये बोलायचो, बाकी काहीच नाही. त्यामुळे मग आम्ही लुडो खेळणं आमचं चालू असायचं. पण मला तुझा हा जो प्रवास आहे ह्या फिल्मचा, म्हणजे तू इथपर्यंत, म्हणजे स्नो फ्लावर बनण्यामागचं काय रिझन, म्हणजे कसं तू इथपर्यंत पोहोचली आहेस? लाईक म्हणजे तू ऑडिशन दिला आहेस ह्या रोलसाठी, कशी तू ह्या फिल्मसाठी निवडला गेलीस? माझे ताईने गजेंद्र काकांच्या एका सिनेमामध्ये काम केलेलं, तर मी तेव्हापासून त्यांना हट्ट करते की मला पण करायचं. तेव्हा एकदम प्युअर उत्तर आहे, ह्याच्यासाठी जोरदार टाळे की मी हट्ट केला आणि मला रोल हवा होता आणि मला रोल मिळालेला आहे. क्या बात आहे बरोबर. पण पुन्हा छायाताई तुमच्याकडे येईन आणि मला एखादा सेटवरचा अविस्मरणीय क्षण सांगा, कारण मी वैभव सरांना सुद्धा पाहिलं, त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्या आवाजातलं एक गाणंही आहे हो. सुंदर असं. सो काय सांगाल सेटवरच्या आठवणीमध्ये एक खूप चांगला असा क्षण जो लक्षात राहिलाय? खरं अशा ना खूप क्षण आहेत, पण ना एक दिवस काय झालं होतं, आमचं संध्याकाळी नाही, मला वाटतं दुपारीच पॅकअप झालं होतं, आणि मग बाकीचे काही सीन होते, पण वैभवचं आणि माझं पॅकअप झालं होतं. आणि आम्ही आपलं चला पॅकअप झाल्यावर थोडंसं होतं ना की आज कुठेतरी जाऊ शॉपिंगला वगैरे असं. एवढ्यात आमचे जे प्रोड्युसर आहेत दीपक आणि गजेंद्रने सांगितलं की जर तुम्ही थांबलात तर आज आहे ना स्नोफॉल व्हायची शक्यता आहे, पण संध्याकाळी. आणि पॅकअप मला वाटतं ना अगदीच 2-2:30 वगैरे झाला होता, आणि स्नोफॉलला टायमिंग अगदीच संध्याकाळी 7 वगैरे. तर आमचं असं झालं की हां, म्हणजे रूमवर जाऊन तरी काय करणार आहे ना, आपण थांबू. आणि अक्षरशः ना आम्ही कित्येक तास असे बसून होतो, आणि अचानक मग संध्याकाळी असं अरे स्नोफॉल हो रहा है, स्नोफॉल सुरू हो गया. आणि आम्ही फटाफट आहे ना आम्ही गेलो. त्या एका इमारतीत आम्ही राहिला होतो, त्या चॅनलचं एक ऑफिस होतं. आम्ही खाली गेलो. अर्चना, मी पहिल्यांदा असं बघितलं ग की म्हणजे असं बर्फ, मी लहान मुलांसारखं वाटेल तुम्हाला, पण ते असं ते बर्फ असा पुसून टाकतात ना, तसा तो असं ना तो स्नोफॉल व्हायला लागला, असं झुरझुर. आणि ना म्हणजे त्याचा स्पर्श आणि कमाल होता, कमाल. आणि आम्ही असं डोळ्याने बघतोय आणि तो हळूहळू आहे ना असा तो रस्ता, म्हणजे काहीच नाहीये, आणि हळूहळू तो अख्खा रस्ता असा भरून गेला यार. म्हणजे ते न विसरण्यासारखं आहे. त्याचा एक छोटूसा मी व्हिडिओ पण केला होता, ते खूप भारी आहे, म्हणजे खूपच भारी होतं. मला एकदम छायाताई मधली अगदी लहान मुलगी दिसली इथे की बर्फ पाहिल्यानंतर किती आनंद झाला असेल हा आता आय कॅन टोटली गेस. आणि हा आनंद जसं तुम्ही मगाशी म्हटलात की गजेंद्र आयरे सरांसोबत काम करतानाही झाला, सो वैभव मांगले आणि अजून एक बरी अशी मोठी स्टार कास्ट, सो यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव काय होता, आताचं काय सांगाल? अगं काम करण्याचा अनुभव नेहमीच ग्रेट असतो. आणि मग वैभव तर सिनियर आहे मला कामाच्या बाबतीत, सो वैभवबद्दल ना मी खूप अशा गोष्टी ऐकून होते की म्हणजे एक तर त्याने थिएटर खूप केलंय, मी पण थिएटरपासून सुरुवात केली आहे, पण मी 1-2च नाटकं केली आहेत. तर थोडंसं असं होतं ना, कारण दोघांनी थिएटर केलं तरी ना शैली वेगवेगळी असते. बरं, आम्ही कोकणातले असलो तरी वेगवेगळ्या पट्ट्यातले आहोत, तर त्याच्यावरून आमचं असं कधीतरी थोडंसं व्हायचं पण की अरे नाही हे असं नाही आहे, आणि मी बोलायचे नाही आमच्याकडे तर असंच बोलतात. तर पण यस, काम करताना आहे ना खूप गोष्टी शिकायला मिळतात. जसं वैभवकडूनही शिकायला मिळाल्या की त्याची एक कामाची पद्धत आहे. त्याने मला एका सीनच्या वेळी मला आठवतंय की कुठेतरी आहे ना मी ॲडलिप्स घ्यायचे आणि त्याला ते खटकत होतं. येस, तर तो मला असं सांगत होता की यार हे ना असं नाही झालं पाहिजे,
जर आपण नाटक करत असलो असतो तर आपण असे ॲडलिप्स घेतो का? तर ते प्रत्येक वेळी होतं असं कलाकार असल्यावर, आणि प्रत्येकजण काम उत्तम व्हावं यासाठीच एकमेकाला सांगत असतं. सो ना तेव्हा मला असं ते लक्षात आलं की येस यार, नेहमी ना आपण माझंच बरोबर आहे, मी करते तेच करेक्ट आहे असं न ठेवता आपण सहकलाकाराच्या गोष्टी जर ऐकून घेतल्या ना तर काम खूप उत्तम होतं. जसं तो सीन मी सांगेन, आमच्या दोघांचा भांडणाचा सीन आहे, तो सीन आहे. आणि खरंच आहे की जेव्हा मी त्याचं ऐकलं आणि काही कमी जास्त केलं ना, तेव्हा नंतर आपल्याला फायनल टेक बघताना लक्षात येतं की येस, कमाल कमाल. म्हणजे त्या तिथे काम करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा एक्सपिरियन्स सांगताय, सो मला असं वाटतं की आमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचलेला आहे. कधी कधी छोटे छोटे भांडणं पण म्हणजे छान अगदी, तुमच्यातली अगदी, काहीतरी अगदी. चांगली गोष्ट काढून आणू म्हणजे ते शकतात. भांडणं नसतात ग, ते काम उत्तम होण्यासाठीची विचारांची देवाणघेवाण असते. अगदी आपण ज्याला क्रिएटिव्ह डिफरन्सेस म्हणतो तसं Yes, काहीच yes, आहे. yes, अगदी. पण जाता छायाताई, आपण हे जे सुपर हिट्स मराठी फिल्म फेस्टिवल आणि आता आपण 6व्या पर्वात आहोत, 6 वर्ष झाली आहेत आणि तुमचं एक छानसं नातं राहिलेलं आहे ह्या प्रत्येक सीझन सोबत इनफॅक्ट. सो तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला खूप भारी वाटतं. मला वाटतं गेल्या वर्षी झालं नाही का गं? नाही, गेल्या वर्षी हा नाही ना? झालं. आपण 1-2 वर्षाच्या गॅप नंतर करतो ऑलमोस्ट. तर काही जे आपले आवडते फेस्टिवल असतात त्याच्यापैकी हा एक आहे. आणि मला जास्त मजा येते, तुम्ही सगळे भेटतात ना, हा एक असा बसला हिरो इकडे, म्हणजे सगळेच तुमच्या सगळ्यांची एनर्जी, आणि मी मगाशी सांगितलं तसं खूप जीव लावता तुम्ही. स्वतः सिनेमे बघता, तुम्हाला माहित आहे. म्हणजे नाहीतर बरेच वेळा होतं ना की काय घडत असतं माहिती नाही, पण त्याच्यावर आपण बोलतो खूप. अगदी. तर इथे तसं नाहीये की तुम्ही बघत असता, पूर्ण वेळ नाही, पण मध्ये मध्ये आपल्याला याच्यावर चर्चा करायची आहे म्हणजे आपल्याला माहित असायला पाहिजे. Absolutely. तर या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं, तर असं छान वाटतं. आणि नेहमीच फेस्टिवल माझे आवडते आहेत, कारण खूप सिनेमे, उत्तम सिनेमांना बघायचे राहून जातात. आम्ही वर्षाचे 12 महिने बिझी नसतो तरीही सिनेमे बघणं राहून जातं. तर फेस्टिवलच्या निमित्ताने उत्तम सिनेमे बघितले जातात आणि आपले सहकलाकार ज्यांच्यावर नाही होतं. बाकी अवॉर्ड फंक्शनला आपण फक्त हाय हो वाव अभिनंदन एवढंच होतं, त्या पलीकडे काही होत नाही. तर फेस्टिवलच्या निमित्ताने भेटतो, गप्पा होतात, एनर्जीची पण देवाणघेवाण खूप गरजेची असते. अगदी बरोबर. आणि कामाबरोबर आहे ना, बरेच वेळा काय होतं, पर्सनल लाईफला घेऊन पण आपण जेव्हा एकमेकांबरोबर चर्चा करतो ना, तेव्हा आणखीन छान वाटतं. सो ते सगळं इथे घडतं, म्हणून असं मस्त वाटतं. फार कमाल, खूप सुंदर. आणि मला जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की आम्हा आर्जेसची खूप जास्त तारीफ झालेली आहे, जे आम्हाला फार रेअरली मिळतं. पण खूप खूप छान वाटलं छायाताई. आणि मनवा, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन, कौतुक, आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. छायाताई, तुम्ही इतकं छान आमच्या ह्या ऑकेजनला येऊन ग्रेस जो आहे तो वाढवलेला आहे डेफिनेटली. आणि अशाच छान हसत राहा, सुंदर राहा, आणि खूपसे असे रेड कार्पेटवाले सिनेमे नक्की करा. आम्ही तुम्हाला नेहमी इंटरनॅशनल कार्पेटवर बघण्याची इच्छा मी व्यक्त करते. तुम्हाला खूप शुभेच्छा देते. बजाते रहो, बजाते रहो, 90.5 रेड एफएम बजाते